हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा स्पेशल व्हिडिओ आहे जो फक्त साहित्य अकॅडमी किंवा साहित्य अकादमी म्हणून सुद्धा आपण याला ओळखतो. साहित्य अकादमी पुरस्कारांबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. स्थापना कधी झाली, पुरस्कार वाटप कधी सुरू झालं, पहिलं अध्यक्ष कोण होतं, कोणकोणत्या भाषेमध्ये दिलं जातं, काय त्याच्यामध्ये तरतुदी आहे, महाराष्ट्राच्या संबंधित साहित्य अकादमीचे पुरस्कार कोणकोणते आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे स्थापनेपासून तर आजपर्यंतचे. तसंच ते झाल्यानंतर 2021 चे साहित्य अकादमीचे पुरस्कार विविध भाषेंमधले, विविध म्हणजे सगळ्या भाषांमधले साहित्य अकादमीचे पुरस्कारांचा आपण आज स्टडी करणार आहोत. तर हा स्पेशल लेक्चर असणार आहे साहित्य अकादमी पुरस्कारांबद्दल. साहित्य अकादमीचं स्थापनेपासून आजपर्यंतची माहिती, सोबतच 2021चा जो पुरस्कार वाटप झालाय साहित्य अकादमीचं डिक्लेअर झालाय त्यासंबंधी आपण आज या व्हिडिओमध्ये विश्लेषण करणार आहोत. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नव्या व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करण्याचं विसरू नका, मित्रांनो शेअर सुद्धा करा. आणि तुम्हाला अजून एक आनंदाची बातमी देऊन देतो की आजचा जो लेक्चर आहे, हा जो साहित्य अकादमीचा आपण लेक्चर तयार केलाय, याची पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर ही सगळीच्या सगळी पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल फ्री ऑफ कॉस्ट. तिथे काही फीस वगैरे लागत नाही, डायरेक्ट तुम्ही जॉईन होऊ शकता. टेलिग्राम चॅनलचं नाव काय, SM गायडन्स पॉइंट. टेलिग्रामवर जा, सर्च करा SM गायडन्स पॉइंट आणि तिथं जॉईन होऊन जा. लागल्यास तर मी कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये या चॅनलची लिंक देऊन देतो, तिथं जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तर वेळ न करता चला आपण आज साहित्य अकादमी बद्दल माहिती घेऊया आणि 2021च्या जे पुरस्कार आहे त्याच्याबद्दल डिस्कशन करूया. मित्रांनो, भारताचं सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी आता MPSC साठी अवेलेबल झालाय. या ठिकाणी तुम्ही याच्या प्लस फीचरचा फायदा उचलू शकता, जे फायदे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. आणि प्लस फीचर जॉईन करताना तुम्ही कोड यूज केलं SOHEL1010 तर तुम्हाला या ठिकाणी भरपूर डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल, करू शकता. आणि तुम्हाला या सगळ्या बॅचेस फ्री ऑफ कॉस्ट फक्त तुमच्या टॅलेंटच्या बेसवर जॉईन करायचे असेल तर तुमच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. 9 जानेवारीला सकाळी 10 वाजता कॉम्बॅट स्पेशल एक टेस्ट होणार आहे, ज्याच्यामध्ये जनरल सायन्स, पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, रिझनिंग आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन असतात. जो कोणी याच्यामध्ये टॉप रँक प्राप्त करतील त्यांना 100% स्कॉलरशिप प्राप्त होऊ शकते. म्हणजे अनअकॅडमीवर सगळ्या बॅचेस त्यांना फ्री मध्ये जॉईन करता येतील. आणि ही कॉम्बॅट टेस्ट देण्यासाठी तुम्हाला कोड काय यूज करावा लागेल, SOHEL1010. सगळ्यात पहिले बघा, साहित्य अकादमी या अकादमीची स्थापना कधीची आहे, तर साहित्य अकादमीची स्थापना झाली होती 12 मार्च 1954 ला. आता साहित्य अकादमीच्या स्थापनेचं उद्दिष्ट काय असेल तर भारतीय साहित्य विषयक विविध उपक्रम व कार्यक्रम यांना अंमलात आणणे, यासाठी एक शासकीय आहे, राष्ट्रीय पातळीवरील आहे, परंतु शासनाच्या अखत्यारीतील असून सुद्धा ती स्वायत्त स्वरूपाची संस्था आहे. ओके, इतकं लक्षात ठेवा की तो शासनाची असून सुद्धा ती स्वायत्त आहे. आणि स्थापना कधीची आहे, 12 मार्च 1954 ची. आणि इला संपूर्ण जो अनुदान आहे, आर्थिक अनुदान आहे, हा सगळा भारत सरकारतर्फे प्राप्त होतो. आणि अधिकृत नोंदणी याची झाली होती 1956 मध्ये. साहित्य संस्था म्हणून त्याची 1956 ला अधिकृत अशा प्रकारे नोंदणी करण्यात आली होती. आणि भारताचे पहिले पंतप्रधान जे होते पंडित जवाहरलाल नेहरू, हे या संस्थेचे पहिले अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. तर यासंबंधी प्रश्न आला की साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष कोण होतं, तर ते होते पंडित जवाहरलाल नेहरू, हे याचे पहिले अध्यक्ष होते. तसंच विविध उपक्रम, कार्यप्रणाली व पद्धती निश्चित करण्यासाठी याचं साहित्य अकादमीचं एक विशिष्ट संविधान आहे आणि त्यानुरूपच त्यांचं सगळं कामकाज चालते. त्यांचं एक लिखित स्वरूपात एक संविधान आहे साहित्य अकादमीचं आणि त्याप्रमाणे ते कार्य करतात. आणि अकादमी एकूण किती भाषांसाठी पारितोषिक देते, तर एकूण 24 प्रादेशिक भाषांसाठी हे पारितोषिक अकादमीतर्फे दिलं जाते. आता 24 मध्ये तुला थोडंसं बायफर्गेशन करतो जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल की 22 ज्या भाषा आहे त्या राज्यघटनेतील आहे ना, राज्यघटनेतील स्वीकृत भाषा ज्या 22, मग 2 एक्स्ट्रा आहे ना, राज्यघटनेत 22 आहे, मग इथं 24 आहे, मग 2 एक्स्ट्रा कोणते आहेत ते आपल्याला माहित असल्या पाहिजे. एक्झाम मध्ये असे जे अपवाद असतात त्याच्यावर प्रश्न वारंवार येत असतो. तो अपवादात्मक भाषा जे राज्यघटनेत आहे ते एक आहे राजस्थानी, लक्षात ठेवा कोण आहे, राजस्थानी भाषा. आणि अजून एक कोण आहे, ती दुसरी आहे इंग्रजी. ओके, अशा राज्यघटनेतील 22 भाषा आणि एक्स्ट्रा 2 कोणत्या, राजस्थानी आणि इंग्रजी, यांना धरून अशा 24 भाषांसाठी साहित्य अकादमीतर्फे पुरस्कार दिला जातो. आणि त्या प्रत्येक प्रादेशिक भाषेतील एकूण 10 सदस्यांचं सल्लागार मंडळ अकादमीतर्फे स्थापलं जाते व त्या प्रादेशिक भाषेतील अकादमीकृत कार्याचे आयोजन व सुसूत्रीकरण या सल्लागार मंडळामार्फतच केलं जाते. पण पुरस्कार कोणाला दिले जाते, तर या 24 भाषातील सर्वोत्कृष्ट सर्जनशील साहित्य कृती, म्हणजे 24 या प्रादेशिक भाषा, त्याच्यातले सगळ्यात चांगलं कोणतं साहित्य आहे हे एक त्याची पर्यवेक्षक नेमले जातात, एक टीम बनवली जाते 4-4 लोकांची पर्यवेक्षकांची त्या क्षेत्रातील.
आणि ते नॉमिनेटेड काही त्यांच्याजवळ साहित्य येतात आणि त्याच्यातून सिलेक्शन केले जाते. मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळं पुढे जसं जसं व्हिडिओ जाईल तुम्हाला मी सांगणार आहे. हे थोडं ढोबळमानानं काय स्वरूप असते ते समजून घ्या. नंतर कसं त्यांचं ज्युरी असते, पर्यवेक्षक कसे असतात, किती भाषेसाठी असतात, ते सगळे डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. तसंच ज्या प्रकारे या 24 प्रादेशिक भाषेतील साहित्यांसाठी पुरस्कार असतात, तसेच अनुवादित ग्रंथांसाठी सुद्धा 24 पुरस्कार देण्यात येतात. म्हणजे अनुवादित म्हणजे ट्रान्सलेशन केलेले असे पुरस्कार. तर एकूण 5 प्रकारचे पुरस्कार या साहित्य अकादमीतर्फे वाटप करण्यात येतात. ओके, 5 प्रकारचे. मग तुम्ही म्हणता 5 प्रकार कोणकोणते? तर पहिला सगळ्यात मुख्य पुरस्कार असतो साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार. हा सगळ्यात मेन आणि महत्वाचा याला मान आहे. हा साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार. दुसरा साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार, साहित्य अकादमी युवा पुरस्कार. तिसरा साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार, साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार. त्याच्यानंतर चौथा आहे भाषा सन्मान पुरस्कार, भाषा सन्मान पुरस्कार. आणि 5वा प्रकार आहे त्यांचा भाषांतर पुरस्कार. भाषांतर आताच पाहिलं आपण, ट्रान्सलेशन अनुवाद करणे. असे 5 प्रकारचे हे जे पुरस्कार आहे हे साहित्य अकादमी 5 वेगवेगळ्या विभागांमध्ये देण्यात येतो. आणि इंग्रजी भाषिक ग्रंथांसाठी पुरस्कार ठेवलेले आहेत. तुम्ही पाहिलं की ज्या 24 भाषा आहे, 24 पैकी 22 आपल्या राज्यघटनेतील आणि इतर 2 राजस्थानी आणि इंग्रजी आहे. आणि काय स्वरूप असते तर स्वतंत्र साहित्य कृतीसाठी 1 लाख रुपये आणि मानचिन्ह, आणि अनुवादित कृतीसाठी 25,000 आणि मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे. यानंतर साहित्य अकादमीने सर्वोत्कृष्ट भारतीय ग्रंथांना पुरस्कार देण्याची योजना कधी सुरू केली? तर हे 1955 पासून हे पुरस्कार वाटप सुरू झालं. ओके, स्थापना कधीची आहे पुन्हा एकदा बघून घ्या. ओके, कन्फ्यूज होऊ नका. स्थापना 1954 ची आहे आणि पुरस्कार वाटप कधी सुरू झालं? 1955 ला. ओके, तर 1955 ला पुरस्कार वाटप सुरू झालं. आणि त्या योजनेतील पहिला मराठी पुरस्कार जो आहे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या वैदिक संस्कृतीचा विकास या ग्रंथाला लाभला होता. तर अतिशय महत्वाचं, 1955 ला सगळ्यात पहिले मराठीचा पुरस्कार कोणाला प्राप्त झालं? मोस्ट इम्पॉर्टंट एक्झामच्या दृष्टिकोनातून तर सगळ्यात पहिला मराठीमध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे तो प्राप्त झाला होता तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या वैदिक संस्कृतीचा विकास या ग्रंथाला. ओके, आता 2 गोष्टी आहे साहित्य अकादमीच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या ठरायच्या, की एक सगळ्यात पहिले मराठी पुरस्कार मराठी भाषेकरिता कोणाला प्राप्त झाला, आणि दुसरा एक महत्वाचा झाला होता की जेव्हा सुवर्ण महोत्सवी साहित्य अकादमीचं सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं, म्हणजे ते होतं 2004 ला. तर या दिवशी सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानिमित्त त्यांनी एक विशेष जीवन गौरव पुरस्कार जाहीर केलं होतं, आणि ते सुद्धा महाराष्ट्राचेच होते. ते होते श्रेष्ठ दलित कवी नामदेव ढसाळ यांना हा सुवर्ण महोत्सवानिमित्त जीवन गौरव पुरस्कार यांना देण्यात आलं होतं. तर इतिहासामध्ये साहित्य अकादमी 2 महत्वाच्या घटना मराठी भाषेतील, एक सगळ्यात पहिला कोणाला देण्यात आला ते विचारलं जाते, ते आहे लक्ष्मण शास्त्री जोशी त्यांच्या वैदिक संस्कृतीच्या विकासासाठी. आणि 2004 ला जेव्हा साहित्य अकादमीचं सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं तेव्हा नामदेव ढसाळांना जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचं मान वाढवण्यात आलं होतं. तसंच साहित्य अकादमीतर्फे भाषा सन्मान हा पुरस्कार प्रादेशिक भाषांच्या विकास कार्यार्थ दिला जातो. कोणता? भाषा सन्मान, जे की 5 नंबरला मी तुम्हाला सांगितलं होतं आताच मागच्या स्लाइडमध्ये. तसंच दक्षिण आशियाई भाषांतील विद्वानांना आनंद कुमार स्वामी पुरस्कार देण्यात येतो, आणि भारतीय साहित्याच्या संदर्भात विशेष मौलिक कार्य करणाऱ्या परकीय विद्वानांना सन्मानार्थी गौरववृत्ती दिली जाते. तर दक्षिण आशियाई भाषेतील सुद्धा साहित्य अकादमी त्यांना सुद्धा पुरस्कार देते, आणि त्या पुरस्काराचं नाव काय? आनंद कुमार स्वामी पुरस्कार. बरं, आता साहित्य अकादमीचे जे पुरस्कार वाटप आहे तो ठरलेला असतो. तो दरवर्षी साधारणतः फेब्रुवारी महिन्यात साहित्य महोत्सव सप्ताह आयोजित करते. परंतु तुम्ही पाहिलं असेल की आता कालच याची घोषणा झाली आहे. मग आता हे डिसेंबर म्हणजे 31 डिसेंबरला यांनी घोषणा केली. तर हा पुढे ढकलण्याचं कारण काय होतं की जे कोविड होतं ना, कोविडमुळं फक्त साहित्य अकादमीच नाही तर जगातील कोणत्याही आयोजन असो सगळे मित्रांनो पोस्टपोन झालेले तुम्हाला आढळतील. तर कोरोनामुळे साहित्य अकादमी सुद्धा आता उशिरा सगळे पुरस्कार देत आहे. तर यावर्षी डिसेंबरमध्ये घोषित झालं, पण आजपर्यंतचा जो इतिहास होता त्यांचा म्हणजे 2-3 वर्ष आधीपर्यंत त्यांनी दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात साहित्य महोत्सव सप्ताह आयोजित केला जातो. आणि या सप्ताह आयोजित करतात म्हणजे आठवडाभरात काही ना काही विशिष्ट विषयावर ते प्रकल्प योजतात. प्राचीन भारतीय साहित्य, मध्ययुगीन भारतीय साहित्य, आधुनिक भारतीय साहित्य यांसारखे विषय या प्रकल्पात चर्चिले जातात. याबरोबरच अकादमीने गेल्या सुमारे 5 सहस्त्रकांच्या कालावधीत उत्कृष्ट निवडक भारतीय साहित्य कृतींचे संकलन करून एकूण 10 खंडात प्रकाशित सुद्धा केले आहे. हा सुद्धा विचारले जाऊ शकते की
मागच्या 5 सहस्त्रकांच्या कालावधीत उत्कृष्ट निवडक भारतीय संस्कृतीचे साहित्य संस्कृती संकलन किती खंडात साहित्य अकादमीने प्रकाशित केले? तर एकूण 10 खंडात त्यांचं प्रकाशन करण्यात आलं आहे. त्यानंतर भारताच्या वेगवेगळ्या भागातील आदिवासींच्या साहित्याचं भाषांतर व प्रकाशन हा अकादमीने हाती घेतला आणि एक महत्वपूर्ण असा हा एक प्रकल्प होता आणि बडोदे येथील अकादमीच्या कार्यालयात तो कार्यान्वित करण्यात आला आहे आणि या प्रकल्पांतर्गत 5 पुस्तके प्रकाशित सुद्धा झाली आहे. आणि अकादमीने नॅशनल बुक ट्रस्टच्या सहकार्याने एक संयुक्त प्रकल्प राबविला असून त्याअंतर्गत 100 भारतीय अभिजात साहित्य कृतींच्या भाषांतरांची महत्वाकांक्षी योजना ही हातात घेण्यात आली आहे. आता आपण येऊया साहित्य अकादमी पुरस्कार 2021. हा एक पुरस्कार पाहता कसं वाटप असते, कसं पर्यवेक्षक असतात, किती असतात, कसे नॉमिनेशन येतात, त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यात क्लिअर करत चालू. म्हणजे दोन्ही गोष्टी क्लिअर होतील. आपल्या 21चा पुरस्कार कोणाला प्राप्त झाले, त्यांचे लेख, त्यांची पुस्तकं, कादंबऱ्या ते आपल्याला माहित होतील. सोबतच स्वरूप काय असतो या साहित्य अकादमीचं ते सुद्धा माहित होत चालेल. तर मी हे या सगळ्या गोष्टी साहित्य अकादमीच्या वेबसाईटवरून आणल्या आहे, त्याच्यामुळं याच्यात काही डाऊट नाहीये, तुम्ही याच्यात शंका ठेवू नका. हे सगळं साहित्य अकादमीच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. आणि जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल वर जॉईन झाले असाल तर त्या ठिकाणी सुद्धा मी जे साहित्य अकादमीच्या चॅनलवरून जे PDF डाउनलोड केले आहे ते सगळे मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकत असतो. तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा, तिथं सगळे तुम्हाला प्राप्त होतात. तर एक प्रेस रिलीज त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे, जी आहे साहित्य अकादमी अवॉर्ड 2021 संबंधित. त्यांनी सांगितलंय की साहित्य अकादमी अनाउन्स इट्स अॅन्युअल साहित्य अकादमी अवॉर्ड्स इन 20 लँग्वेजेस टुडे. आता या ठिकाणी बघा काय म्हटलं यांनी, 20 लँग्वेजेस. आणि आपण वरी काय पाहिलं की किती भाषेत देते साहित्य अकादमी? 24 भाषेत देते. मग इथे तर 20च दिसत आहे. तर त्यांनी खाली लिहिलं आहे की सध्या आम्ही 20चीच घोषणा करत आहोत, उरलेले 4 जे आहे ते आम्ही नंतर घोषित करणार आहोत. मग उरलेले 4 कोणते आहे? तर उरलेले 4 आहेत गुजराती, मैथिली, मणिपुरी आणि उर्दू लँग्वेज. या 4 भाषांमध्ये सध्या घोषित झाले नाहीये, फक्त 20 भाषांमध्येच घोषित झाले आहे. तर या 20 पैकी 7 जे आहे ते पोएट्रीमध्ये म्हणजे कविता संग्रह, 2 नोवेल, 5 शॉर्ट स्टोरीज, 2 प्लेज आहे म्हणजे नाटक, 1 ऑफ इच बायोग्राफी आणि ऑटोबायोग्राफी, चरित्र आणि आत्मचरित्र, क्रिटिसिझम अँड इपिक पोएट्री, महाकाव्य. यांनी हे साहित्य अकादमी 2021 जिंकलंय. काळजी करू नका कोण जिंकलं, कोण पुस्तकाचं नाव काय, कोणत्या भाषेत आहे ते सगळं आपण पुढं डिटेलमध्ये पाहणार आहोत. ओके. त्याच्यानंतर द अवॉर्ड्स रिकमेंडेड बाय डिस्टिंग्विश्ड ज्युरी मेंबर्स इन 20 इंडियन लँग्वेजेस. तर याच्यासाठी एक ज्युरी म्हणजे पर्यवेक्षक नेमण्यात आले होते आणि ते सगळे त्या भाषेतील एक्सपर्ट होते. 20 भाषेतील पुरस्कार जाहीर झाले तर 20 भाषेतील एक्सपर्ट ज्युरीमध्ये होते आणि त्यांनी हे सगळं सिलेक्ट केलेलं आहे. वेअर अप्रूव्ड बाय द एक्झिक्युटिव्ह बोर्ड ऑफ द साहित्य अकादमी विच मेट टुडे अंडर द चेअरमॅनशिप ऑफ डॉक्टर चंद्रशेखर कंबार, प्रेसिडेंट साहित्य अकादमी. आता इथे नवीन गोष्ट तुम्हाला माहिती झाली असेल काय की सध्या साहित्य अकादमीचे अध्यक्ष कोण आहे? ओके. हा प्रश्न जर आला तर याचं उत्तर तुम्हाला देता येईल की कोण आहे सध्या चेअरमॅनशिप म्हणजे अध्यक्ष कोण आहे? तर ते आहे डॉक्टर चंद्रशेखर कंबार. लक्षात ठेवा, डॉक्टर चंद्रशेखर कंबार हे सध्या साहित्य अकादमीचे अध्यक्ष आहेत. प्रेसिडेंट साहित्य अकादमी चंद्रशेखर कंबार. आता येऊया आपण साहित्य अकादमी पुरस्कार 2021 कोणाला प्राप्त झालाय, किती भाषांमध्ये प्राप्त झालं? 20 भाषा. तर या ठिकाणी जो चार्ट आहे यामध्ये सगळ्या 20च्या 20 भाषा दिलेल्या आहे. ओके. काही इथं आहे आणि काही पुढच्या स्लाइडमध्ये मी दिलाय. तर आसामीज, बेंगाली, बोडो, डोगरी, इंग्लिश, हिंदी, कन्नडा, काश्मीरी, कोकणी आणि मल्याळम. आता तो इतके लक्षात ठेवण्याचं गरज नाहीये. ओके. फापट पसारा करू नका, इतकं कोणाच्या लक्षातही राहणार नाही. आपल्याला फोकस कुठं करायचा आहे बघा, महत्वाचं सांगतो. आपल्याला फोकस करायचं असते इंग्लिश, हिंदी आणि मराठीवर. हे जास्त करून जास्त काय तर आतापर्यंत याच्यावरच प्रश्न येत आलेले आहेत. ओके. तर इंग्लिशमध्ये कोणत्या साहित्य कृतीस भेटलाय? तर थिंग्स टू लिव्ह बिहाइंड नोवेल म्हणजे काय आहे? ही कादंबरी आहे. आणि कोणत्या कादंबरीस प्राप्त झालं इंग्लिशमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार? थिंग्स टू लिव्ह बिहाइंड. आणि कोण तयार केली आहे? तर ते आहे नमिता गोखले. कादंबरीकार कोण आहेत? नमिता गोखले. तर नमिता गोखलेंसंबंधी सुद्धा आपण डिटेल माहिती व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. नमिता गोखले यांची अजून कोणकोणते पुस्तक आहे, कोणकोणत्या क्षेत्रात त्यांनी कार्य केलेलं आहे, त्यांना कोणकोणते पुरस्कार प्राप्त झाले आहे, ती सगळी माहिती आपण डिटेल पुढच्या व्हिडिओ म्हणजे याच व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. जेणेकरून नमिता गोखलेवर कोणताही घुमून फिरून प्रश्न विचारला तर तो चुकता कामा नाही. ते डिटेलमध्ये आपण त्यांची माहिती पाहणार आहोत. हिंदीमध्ये कोणाला प्राप्त झालं? तर हिंदीमध्ये प्राप्त झालंय सम्राट अशोक प्ले, नाटक आहे. ओके. नाटक आहे हिंदीमधील सम्राट अशोक. आणि कोण आहे नाटककार त्याचे? दया प्रकाश सिन्हा. हे एक IAS ऑफिसर आहे आणि सध्या राजकीय व्यक्ती बनले आहे. आणि राजकीय म्हणजे सध्या BJP त्यांनी जॉईन केली आहे. दया प्रकाश सिन्हा हे नाटककार, यांचं नाटक साहित्य अकादमीचं पुरस्कार 2021 त्यांनी यावेळेस जिंकलं आहे.
तर इंग्लिश आणि हिंदीचे लक्षात ठेवा. आणि आपले मराठी तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मराठीमधलं कोण जिंकलं, तर मराठीमध्ये जो पुरस्कार प्राप्त झाला आहे ते आहे बाळूच्या अवस्थांतराची डायरी, शॉर्ट स्टोरी, लघु कथा संग्रह. आणि कोण आहे ते, किरण गुरव यांची जी लघु कथा संग्रह आहे बाळूच्या अवस्थांतराची डायरी, हा साहित्य अकादमी पुरस्कार यांनी जिंकलाय मराठी भाषेमध्ये. ओके, तर किरण गुरव यांची अजून काही पुस्तकं, त्यांचे जिंकलेले पुरस्कार या तिघांसंबंधी, इंग्लिश मधले, त्याच्यानंतर मराठीमधले आणि हिंदीमधले, या तिघही जे विजेते आहे त्याबद्दल आपण डिटेल माहिती आपण पुढच्या भागात आता पाहूया. सगळ्यात पहिले नमिता गोखले यांनी कशामध्ये पुरस्कार जिंकला, इंग्लिश भाषेकरिता यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालाय. नमिता गोखले, कोणता आहे त्यांचं कादंबरी, थिंग्स टू लिव्ह बिहाइंड, 2016ची. बघा या ठिकाणी लक्षात घ्या, या ठिकाणी लिहिलेली आहे त्यांचं साहित्य. कोणता आहे, थिंग्स टू लिव्ह बिहाइंड. कधी लिहिली होती, कधी प्रकाशित झाली होती, 2016ला. तर चला आपण यांची थोडं नमिता गोखले यांच्याबद्दल माहिती घेऊया. जन्म 1956चा आहे. या एक भारतीय लेखिका, संपादक, संचालक आणि एक प्रकाशक आहेत. त्यांची पहिली कादंबरी पारो ड्रीम ऑफ पॅशन 1984 मध्ये रिलीज झाली होती. बघा आता मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणतो नमिता गोखले. आता सगळेजण काय करतील, नमिता गोखले कोणत्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालं, थिंग्स टू लिव्ह बिहाइंड, याला पाठ करून ठेवतील. आणि एक्झामिनरला माहित असते की सगळे मुलं याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करतील आणि हेच पाठ करून येतील. आणि तो काय करतो, हे विचारणारच नाही. काय विचारणार, नमिता गोखले यांची पहिली कादंबरी कोणती, तिथं गोंधळ उडतो. त्याच्यामुळे जेव्हा आपण स्टडी करतो तर डिटेलमध्ये करायला पाहिजे. तर या ठिकाणी बघा पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे की नमिता गोखले यांची पहिली कादंबरी आहे पारो ड्रीम्स ऑफ पॅशन, 1984 मध्ये प्रकाशित झाली होती. आणि तेव्हापासून त्यांनी काल्पनिक कथा आणि नॉन फिक्शन क्षेत्रात लिखाण केलं. ओके, नॉन फिक्शन म्हणजे वास्तविक कथा. आणि त्यांनी दूरदर्शन शो किताबनामा बुक्स अँड बियॉन्डची संकल्पना मांडली आणि होस्ट सुद्धा केलं होतं त्यांनी. आणि जयपूर लिटरेचर फेस्टिवलचे त्या संस्थापक आहे आणि सहसंचालक सुद्धा आहेत. त्यांनाच 2021चा साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा प्राप्त झालाय. कोणत्या भाषेमध्ये, इंग्रजी भाषेमध्ये. आणि कशासाठी, कादंबरीसाठी. आणि कादंबरीचं नाव काय, थिंग्स टू लिव्ह बिहाइंड. आणि कधी प्रकाशित झाली होती, 2016ला. त्यांच्या अजून काही बघा, फिक्शन काही त्यांच्या स्टोरीज आहे. फिक्शन म्हणजे आताच तुम्हाला सांगितलं की काल्पनिक कथा असं म्हणू शकतो, काल्पनिक कथा. तर कोणकोणत्या आहे, पारो जी पहिलीच त्यांची होती आहे ना कादंबरी, ती फिक्शनवर आधारित म्हणजे काल्पनिक आहे. पारो ड्रीम्स ऑफ पॅशन 1984, हिमालयन लव्ह स्टोरी 1996, फार गाजलेला आहे मित्रांनो, परीक्षेमध्ये एकदा प्रश्न सुद्धा याच्यावर आलेला आहे. शकुंतला द प्ले ऑफ मेमरी 2005, द हॅबिट ऑफ लव्ह 2012, लॉस्ट इन टाइम, घाटकोचा अँड द गेम ऑफ इल्युजन्स 2017, बिट्रेड बाय होप, अ प्ले ऑन द लाईफ ऑफ मायकल मधुसूदन दत्त. त्याच्यानंतर द ब्लाइंड मॅट्रियॅक पब्लिश्ड इन 2021. त्याच्यानंतर गॉड्स ग्रेव्स अँड ग्रँडमदर 1994ची, द बुक ऑफ शॅडोज 1999ला, प्रिया इन इनक्रेडिबल इंडिया 2011. तर असे हे यांचे फिक्शन साहित्य आहे. अजून संपले नाही, नॉन फिक्शन सुद्धा साहित्य आहे. ते सगळे तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये फक्त नावं ऐकून घ्या, समजून घ्या. या सगळ्या गोष्टी तुम्हाला पीडीएफ स्वरूपात आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटणारच आहेत. त्याच्यानंतर नॉन फिक्शन मधलं साहित्य कोणतं आहे त्यांचं आहे माउंटेन इकोज रेमिनिन्सेस ऑफ कुमोनी वुमेन 1994. त्याच्यानंतर द बुक ऑफ शिवा, द पफिन महाभारता 2009, इन सर्च ऑफ सीता को एडिटेड विथ मालाश्री लाल 2009, ट्रॅव्हलिंग आउट, हिमालया ऍडव्हेंचर्स, मेडिटेशन्स, लाईफ, द हिमालयन आर्क, जर्नीज ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट, फाइंडिंग राधा, द क्वेस्ट फॉर लव्ह 2018. हे त्यांचं नॉन फिक्शन साहित्य आहे. त्यांना काही पुरस्कार सुद्धा भेटले आहे. कोणकोणते भेटले, 2017चा पुरस्कार आहे त्यांना सेनेटरी नॅशनल अवॉर्ड फॉर लिटरेचर फ्रॉम द आसाम साहित्य सभा. आसाम साहित्य सभेचा पुरस्कार 2017ला भेटला. 2017लाच व्हॅली ऑफ वर्ड्स बुक अवॉर्ड बेस्ट इंग्लिश फिक्शन साठी त्यांना पुरस्कार भेटलं होतं. 2018 इंटरनॅशनल डब्लिन लिटररी अवॉर्ड लॉंग लिस्ट थिंग्स टू लिव्ह बिहाइंड याच कादंबरीसाठी, जे त्यांना आता साहित्य अकादमी सुद्धा त्याच्यासाठीच भेटलाय. 2019 सुशीला देवी लिटरेचर अवॉर्ड बेस्ट बुक ऑफ फिक्शन रिटन बाय वुमन ऑथर थिंग्स टू लिव्ह बिहाइंड. बघा याच कादंबरीसाठी, म्हणजे फार फेमस आहे, याचसाठी त्यांना साहित्य अकादमीचा सुद्धा याच कादंबरीसाठी. बघा 2018चा इंटरनॅशनल डब्लिन सुद्धा भेटलं त्यांना लिटररी अवॉर्ड. सुशीला देवी लिटरेचर अवॉर्ड सुद्धा यासाठी भेटलं होतं. त्याच्यानंतर 2021ला 7th यामिन हजारिका वुमन ऑफ सबस्टन्स अवॉर्ड, 2021ला साहित्य अकादमी अवॉर्ड. तर म्हणजे अतिशय गाजलेली ही कादंबरी आहे त्यांची. कोणती, थिंग्स टू लिव्ह बिहाइंड. नेक्स्ट याच्यावर जाऊया. त्याच्यानंतर दया प्रकाश सिन्हा, कोणत्या भाषेकरिता यांना प्राप्त झालं, यांना प्राप्त झालं हिंदीसाठी. ओके, हिंदी मधलं एक नाटक आहे
त्याचे हे नाटककार आहेत दया प्रकाश सिन्हा. त्यांना डीपी सिन्हा म्हणूनही ओळखलं जाते. ते एक भारतीय निवृत्त IAS अधिकारी आहे. सध्या भाजपाचे सांस्कृतिक सेलचे राष्ट्रीय निमंत्रक आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद ICCR चे उपाध्यक्ष आहेत. ते एक दिग्दर्शक, लेखक, नाटककार देखील आहे. ते भारतीय प्रजासत्ताकातील चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे पद्मश्रीचे प्राप्तकर्ते, म्हणजे त्यांना पद्मश्री अवॉर्ड सुद्धा भेटलेलं आहे. अजून कोणकोणतं अवॉर्ड भेटलं? साहित्य अकादमी आता 2021 प्राप्त झालं. पद्मश्री फॉर हिज कंट्रीब्युशन्स इन द फील्ड ऑफ आर्ट्स. संगीत नाटक अकॅडमी अवॉर्ड भेटलेला आहे. लोहिया साहित्य सन्मान बाय द देन प्राईम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी. सरदार वल्लभभाई पटेल अवॉर्ड. चमनलाल मेमोरियल अवॉर्ड फॉर लाईफ टाईम अचिव्हमेंट इन थिएटर. बघा, फार महत्वाचे पुरस्कार यांना प्राप्त आहेत. त्याच्याने बुक्स कोणत्या यांचे सिलेक्टेड बुक्स आहे काही. सादर आपका, दुश्मन उर्फ सैन्य मागान फलावनी में, सम्राट अशोक, हास्य एकांकी, इतिहास, मन के भवर, सीरिया ओ अमेरिका. हे यांचे काही नाटक आहेत, यांचे काही बुक्स आहेत. ते बुक्सवर सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. मित्रांनो, ऑन अकॅडमीवर बरेचशा बॅचेस सुद्धा लॉन्च झाले आहे, ज्याच्यामध्ये 29 डिसेंबर पासून सुरू झाली आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर कंबाईन PSI ST ISO प्रिलिम्स बॅच नंबर 5. तुम्हाला मेंटर स्क्रीनवर दिसत आहे. त्याच्यानंतर 4 जानेवारी पासून स्टार्ट होत आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर कंबाईन PSI ST ISO प्रिलिम्स बॅच नंबर 6. मेंटर स्क्रीनवर आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. त्यासोबतच 5 जानेवारी पासून कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर राज्यसेवा मेन्स एक्झाम सुरू होत आहे. याची सुद्धा मेंटर स्क्रीनवर आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तर आजच या बॅच जॉईन करा आणि MPSC मध्ये आपली एक पोस्ट खात्रीशीर पक्की करा. यांचा जो नाटक आहे ज्याच्यासाठी यांना साहित्य अकादमी पुरस्कार भेटलाय तो कोणता आहे? तो आहे सम्राट अशोक. सम्राट अशोक या नाटकासाठी त्यांना हा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालाय. त्याच्यानंतर आपल्या मराठी भाषेतले किरण अनंत गुरव यांना मराठी भाषेकरिता प्राप्त झालाय. त्यांची लघुकथेसाठी त्यांना प्राप्त झालं. तर हे एक मराठी कथालेखक आणि कादंबरीकार आहेत. त्यांच्या श्रीलिपी या पुस्तकातील वडाप या कथेचा कोल्हापूर विद्यापीठातील अभ्यासक्रमात सुद्धा समावेश झाला आहे. ओके, हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की कोणत्यांच्या किरण अनंत गुरव यांच्या कोणत्या पुस्तकातील वडाप या कथेचा किंवा कोणत्या पुस्तकातील वडाप या कथेचा कोल्हापूर विद्यापीठात समावेश झालाय. तर कोणती पुस्तक आहे? श्रीलिपी. किंवा असं विचारतील की श्रीलिपी पुस्तकातील कोणत्या कथेचा? तर ते आहे वडाप. ओके, म्हणजे प्रश्न कसाही विचारला जाऊ शकतो किंवा असंही विचारलं जाऊ शकते की कोणत्या विद्यापीठाने किरण अनंत गुरव यांचं जो कथा आहे ते विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सामील केली आहे. तर ते कोल्हापूर विद्यापीठ. त्यांची काही पुस्तके राखीव सावल्यांचा खेळ, श्रीलिपी, जुगाड, बाळूच्या अवस्थांतरांची डायरी आणि याच कथासंग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार सुद्धा भेटलाय. बाळूच्या अवस्थांतराची डायरी आणि शुद्धा शांती भुवन हा कथासंग्रह. आणि हे जे जुगाड आहे ना, जुगाड हे सुद्धा साहित्य अकादमीसाठी याच वर्षी नॉमिनेटेड होतं. यांची एक कादंबरी सुद्धा नॉमिनेट होती आणि एक कथासंग्रह सुद्धा यांचा किरण गुरव यांचा नॉमिनेट झाला होता. त्याच्यानंतर किरण गुरव यांना आजपर्यंत कोणकोणते पुरस्कार प्राप्त झाले? तर जळगाव येथील भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनचा 16-17चा नादो महानोर सर्वोत्कृष्ट गद्यलेखन पुरस्कार, दिल्लीच्या साहित्य अकादमीतर्फे बडोद्यात आयोजित झालेल्या कार्यशाळेत कथा वाचनासाठी निमंत्रण, महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका व साधना ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने दिला जाणारा ललित पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा ग.ल. ठोकळ पुरस्कार, मुंबई मराठी साहित्य संघाचा कथाकार शांताराम पुरस्कार, शरद प्रकाशनाचा बाबूराव बागुल पुरस्कार, मॅजेस्टिक प्रकाशनचा सुभाष भंडे पुरस्कार, जुगाड या कादंबरीला 2018 मध्ये चा बी रघुनाथ पुरस्कार, जुगाड या कादंबरीला 2018 मध्येच पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार, त्याच्यानंतर याच कादंबरीला चा भी ग राहमारे पुरस्कार आणि नंतर रेंदाळकर चा ए पा रेंदाळकर पुरस्कार. आता इथे पाहूया आपण. तुम्हाला सांगितलं होतं की हे जे निवडतात त्याला एक परीक्षक असतात. ओके, जज असतात. तर प्रत्येक भाषेसाठी जज त्या भाषेतील एक्सपर्ट व्यक्ती असतात. तर इंग्लिश मधली ज्युरी किंवा पर्यवेक्षक इंग्लिश भाषेसाठी कोण कोण होते? तर ते होते हरीश त्रिवेदी, प्रोफेसर सुप्रिया चौधरी आणि श्री विवेक शनबग. हे इंग्रजी भाषेचे पर्यवेक्षक होते. हिंदीसाठी कोण होतं? प्रोफेसर चमनलाल गुप्त, प्रोफेसर डॉक्टर दिविक रमेश आणि प्रोफेसर जयप्रकाश हे हिंदी भाषेचे होते. आपल्या महत्वाचे मराठी भाषेचे, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा, हे माहित असले पाहिजे, विचारले जाऊ शकते. श्री सतीश आलेकर, श्री वसंत पाटणकर आणि डॉक्टर रवींद्र शोभने हे मराठीची ज्युरी होती. ओके, लक्षात ठेवा, मराठीची मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हे विचारण्याची जास्त शक्यता आहे.
ओके, आता आपल्याला हे माहित झालं इंग्लिशमध्ये कोणाला प्राप्त झालं, ज्युरी कोण होती. परंतु जे पुस्तकं येतात ना, तर एकच पुस्तक येत नाही साहित्य अकादमीकडे, त्यांच्याकडे जवळपास 10, 15, 20 सुद्धा पुस्तकं नॉमिनेट होऊन येतात. मग 20 पैकी ज्युरी सिलेक्ट करते एखाद्या पुस्तकाला. मग जे नॉमिनेट कोण कोण झाले होते ते सुद्धा महत्वाचे पुस्तक आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये येतात. ते सुद्धा पुस्तकांचं लेखक किंवा वर्ष विचारले जाऊ शकते. तर नॉमिनेट झालेले काही पुस्तक आपण पाहूया. तर डायजेस्ट ऑफ फायनल रिकमेंडेड फॉर द साहित्य अकॅडमी अवॉर्ड इन इंग्लिश. इंग्रजी मधील साहित्य अकादमी पुरस्कारासाठी कोणकोणते पुस्तक नॉमिनेट झाले होते. तर त्याच्यातलं पहिलं होतं जिहादी जैन. कोणी लिहिलंय, ताबिश खैर, 2016 मध्ये लिहिलं होतं, कादंबरी आहे. त्याच्यानंतर दुसरं होतं लेवल क्रॉसिंग रेल्वे जर्नीज इन हिंदी सिनेमा, विजय सिंग यांचं, 17 मध्ये प्रकाशित झालं, हिस्ट्री आणि सिनेमामध्ये येतो तो. त्याच्यानंतर जोरामी अ रिडेम्पशन सॉन्ग, मला स्वामी जेकब, 2015चं फिक्शन आहे. त्याच्यानंतर चौथं आहे द फार फील्ड, माधुरी विजय यांचं. त्याच्यानंतर 5वं थिंग्स टू लिव्ह बिहाइंड, कोणाचं आहे, नमिता गोखले, आणि यांनीच हा पुरस्कार जिंकला. नॉमिनेट झाले होते, नॉमिनेट झालेल्यापैकी जिंकलो कोण, नमिता गोखले यांचा थिंग्स टू लिव्ह बिहाइंड 2016चा आहे आणि फिक्शन आहे. ओके, काल्पनिक. त्याच्यानंतर 3060 स्टिचेस, ऑर्डिनरी पीपल एक्स्ट्रा ऑर्डिनरी लाईव्ह, सुधा मूर्ती. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे जेवढे बुक्स मी तुम्हाला सांगत आहे हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार आवश्यक आहे. पुस्तकांची नावं आणि लेखकांची नावं लक्षात ठेवा. एक्झाम मध्ये तुम्हाला साहित्य अकादमीच विचारतील असं नाही आहे, बुक्स आणि ऑथरची नावं सुद्धा विचारतात. तर हे जे बुक्स आहे हे फार मोस्ट इम्पॉर्टंट गटात मोडतात. त्याच्यानंतर स्लीपिंग ऑन ज्युपिटर, अनुराधा रॉय. लॅटिट्यूड्स ऑफ लॉंगिंग, शुभांगी स्वरूप. विल टू आर्ग्यू, सुमन्यू सातपाती. आता हिंदीचे बघा, हिंदीसाठी कोण कोण नॉमिनेट झालं होतं. हिंदीच्या साहित्य अकादमी पुरस्कारासाठी नॉमिनेट झाले होते सपनों की होम डिलिव्हरी, ममता कालिया. शब्द और साधना कोणी लिहिलंय, मॅनेजर पांडे, 2021 मध्ये साहित्यिक समालोचना आहे. तुंबडी के शब्द, बद्रीनारायण यांचं कविता आहे. पागलखाना, ज्ञान चतुर्वेदी यांची उपन्यास आहे. सम्राट अशोक, दया प्रकाश सिन्हा यांचं 2015 मधलं नाटक आहे आणि यानंच हिंदी मधलं साहित्य अकादमीचा पुरस्कार जिंकलाय. सम्राट अशोक कोणाचा आहे, दया प्रकाश सिन्हा यांची माहिती मी तुम्हाला डिटेल मागं सांगून दिली. त्याच्यानंतर नींद क्यों रात भर नहीं आती, सूर्यनाथ सिंह यांचं उपन्यास आणि मैं जब तक आई बाहर, गगन गिल यांची कविता आहे. अजून काही हे पुस्तकं हिंदीमध्ये नॉमिनेट झाले होते. रस की लाठी, अष्टभुजा शुक्ल यांची कविता. भोर के अंधेरे में, शिवरोज सिंग बेचन यांची कविता. कौन देश को वासी, वेणू की डायरी, सूर्यबाला यांचा उपन्यास आहे. शब्दों से गपशप, आलोचनात्मक, शोम निश्चल यांचं. शब्द शब्द झरते अर्थ, श्रीराम परिहार यांचं आणि पत्थरबाज, नीरजा माधव यांचं. त्याच्यानंतर मराठीमधून नॉमिनेट झाले हे पुस्तक आपल्याला काय म्हणू, इम्पॉर्टंट तर सगळे आहे पण हा जो मोडतो हा मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये मोडतो. आता हा जो टॉपिक आहे मराठीतली पुस्तकं. जुगाड, किरण गुरव यांचं. तुम्हाला म्हटलं होतं की यांची कादंबरी ही सुद्धा नॉमिनेट होती. किरण गुरव यांची 2 साहित्य कृती नॉमिनेटला झाल्या होत्या. एक होतं कादंबरी आणि एक होतं लघुकथा संग्रह. तर दोघांपैकी जे लघुकथा संग्रह आहे बाळूच्या अवास्तंतराची डायरी, किरण गुरव यांची, त्यानं साहित्य अकादमीचं मराठी भाषेतील पुरस्कार जिंकलाय आणि 2018ची आहे. तर या 2 यांच्याच आहेत. तर जुगाड लक्षात ठेवा मित्रांनो, हा याच्यावर प्रश्न येऊ शकतो असं वाटत आहे की जुगाडवर नक्कीच काही ना काही प्रश्न येणार. त्याच्यानंतर मार्डेकरांची कविता, जाणीवांचे अंत स्वरूप, सुधीर रसाळ यांचं क्रिटिसिझम. मूल्यभांची सामग्री, हरिश्चंद्र थोरात यांचं क्रिटिसिझम. 2 शतकांच्या संध्यावरच्या नोंदी, बालाजी सुतार शॉर्ट स्टोरी. सायबर संस्कृती, रमेश नारायण वानखेडे असायला पाहिजे होतं की वारखेडेच असतील बहुतेक, 2015चा निबंध आहे. बाऊल, किशोर कदम, सौमित्र यांची पोएट्री. चिंचपोकली, जी.के. आयनापुरे यांची स्टोरी आहे आणि यमुनेच्या पाणी, जनार्दन वाघमेरे यांची ऑटोबायोग्राफी. हे मराठीतील नॉमिनेट झालेले काही पुस्तक आहे ज्यांची यादी मी तुम्हाला दिली आहे. तर इथं आपण थांबूया. साहित्य अकादमी किती पुरस्कार देते म्हटलं होतं मी, 5 प्रकारचे पुरस्कार देते. आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एकच प्रकार पाहिला, साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार स्टडी केला. 2रा, 3रा, 4था आणि 5वा अजून बाकी आहे. हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे. आज आपण पहिला डिटेलमध्ये डिस्कस केला जेणेकरून कोणताही टॉपिक सुटायला पाहिजे नको. सोबतच नॉमिनेट कोण कोण झाले होते ते सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न केला, कारण ते पुस्तकं ते फार इम्पॉर्टंट ठरतात एक्झामच्या दृष्टिकोनातून.
राहिला दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा जो पुरस्कार आहे त्याच्यामध्ये काय आहे, बालसाहित्य युवा साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार, त्याच्यानंतर भाषा सन्मान पुरस्कार आणि भाषांतर पुरस्कार, ते आपण नेक्स्ट व्हिडिओ आपण सेपरेट त्याच्यासाठी तयार करून त्याची सुद्धा माहिती तुम्हाला देईन. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा, कमेंट करा, तुमच्या व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सुद्धा सांगू शकता. तर इथं व्हिडिओ थांबूया. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांनो शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. धन्यवाद. या ठिकाणी तुम्हाला सगळ्या अनअकॅडमीचे प्लॅन्स इथं अवेलेबल दिसत आहे, ज्याच्यामध्ये 1 महिना, 3 महिने, 6, 12 आणि 24 महिने त्यांची करंट प्राइस. आणि जर तुम्ही कोड यूज केला SOHEL1010 तुम्हाला 10% डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. आणि 10% डिस्काउंट भेटल्यावर तुम्हाला खालील चार्ट मधले हे रेट्स लागू राहतील. तर वेळ न करता आजच अनअकॅडमी जॉईन करा आणि कोड यूज करणे विसरू नका, जेणेकरून 10% तुमचा फायदा होऊन जाईल.